7 एप्रिल 2012चा तो दिवस। ओशिवराच्या 25 मजली उंच इमारतीच्या पार्किंग एरियातून जात असताना एका व्यक्तीची नजर पहिल्या मजल्यावरील खिडकीवर पडली। आधी खिडकीचा पडदा तुटून पडला आणि त्यानंतर एका वृद्धाला मारहाण होताना दिसली। त्याने ताबडतोब बिल्डिंग गार्ड्सची मदत घेतली आणि सर्वजण त्या फ्लॅटवरती पोहोचले। दार वाजवल्यानंतर 2 तरुण मुलं बाहेर आली। त्यांना त्या वृद्धाबद्दल विचारलं, पण तिथं कोणीही वृद्ध राहत नसल्याचं त्या तरुणांनी सांगितलं। हे सांगत असताना गर्दीतल्या एकाची नजर त्या तरुणाच्या पायाकडे जाते। पायावरती रक्त सांडलेलं असतं। हे सगळं पाहून घाबरलेले लोक फ्लॅटला बाहेरून कुलूप लावतात आणि पोलिसांना याबद्दल कळवतात। पोलीस येईपर्यंत ते 2 तरुण बाल्कनीमधून उडी मारून पळून जातात। पोलीस फ्लॅटची झडती घेत असताना बाथरूम मध्ये एका वृद्धाचा मृतदेह आढळतो। मृतदेहावरती 3 वार केलेले असतात। अरुण कुमार टिक्कू असं त्या मृताचं नाव होतं। अरुण कुमार हे दिल्लीचे मोठे व्यापारी। या घटनेमागची खरी सूत्रधार होती मॉडेल आणि अभिनेत्री सिमरन सूद आणि तिचा नवरा गँगस्टर विजय पालांडे। हे फक्त एक प्रकरण नव्हतं, तर सिमरनवरती निर्माता करण कक्कड आणि एअर इंडियाचे इंजिनियर अनूप दास आणि त्यांच्या वडिलांच्या हत्येचा सुद्धा आरोप आहे। आज याच काही हाय प्रोफाईल हनी ट्रॅप प्रकरणाविषयी जाणून घेऊयात। नमस्कार, मी मयुरी आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। इतर अनेक मुलींसारखं मुंबईत यायचं आणि हिरोईन बनायचं असं सिमरनचं सुद्धा स्वप्न होतं। सीमा सुंदरनाथ दोसांझ हे सिमरनचं खरं नाव। सिमरन ही खरी लुधियानाची आहे। 1990 मध्ये फिल्म इंडस्ट्रीमध्ये करिअर करण्यासाठी ती मुंबईला आली होती। आता फिल्म मध्ये काम करायचं म्हणजे स्लिम ट्रिम आणि सुंदर राहणं आलंच। यासाठी तिने एक जिम जॉईन केली। ती ज्या जिम मध्ये जात होती तिथेच असणाऱ्या जवळच्याच एका रेस्टॉरंटमध्ये विजय नावाचा एक तरुण मुलगा काम करत होता। या विजयशी तिची ओळख झाली। दोघंही प्रेमात पडले। सुंदर दिसण्यासाठी तिनं चेहऱ्याला अनेक प्लास्टिक सर्जरी सुद्धा करून घेतल्या होत्या। पेज 3 सर्कल मध्ये तिची उठबस असायची। IPLच्या पार्ट्यांमध्ये सुद्धा ती जायची। पुढे जाऊन 1998 मध्ये सिमरन आणि विजय यांनी लग्न केलं, पण त्यांच्या लग्नाची कुठेही नोंद नव्हती, कारण त्यांना त्यांच्या नात्याबद्दल इतर कुणालाही कळू द्यायचं नव्हतं। कधी बहीण भाऊ तर कधी मामा भाचा असे टॅग देत श्रीमंत आणि बॅचलर पोरांना जाळ्यात ओढायचं हेच त्यांचं ध्येय होतं। अरुण कुमार टिक्कू यांचा मुलगा अनुज टिक्कू याच्याशी सुद्धा सिमरननं याचसाठी मैत्री केली होती। अरुण कुमार यांचा मुंबईतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये असलेला आलिशान फ्लॅट लाटण्यासाठी त्यांनी हा प्लॅन तयार केला होता। विजय पालांडे हा अरुण यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहत होता, पण हे अरुण कुमार यांना मान्य नव्हतं। त्यांनी विजयला फ्लॅट रिकामा करायला सांगितलं, पण विजय यासाठी सुद्धा तयार नव्हता। रागाच्या भरात अरुण कुमार तडकाफडकी दिल्लीहून मुंबईला आले आणि हा फ्लॅट ताबडतोब रिकामा करा असं विजय याला सांगितलं। हाच राग डोक्यात ठेवून विजय पालांडेने साथीदार धनंजय शिंदे आणि मनोज गजकोश याच्या मदतीनं अरुण कुमार यांची हत्या केली। पोलीस या हत्येबद्दल तपास करत होते। त्यावेळी पोलिसांनी अरुण यांचा मुलगा अनुज याच्यावरती संशय घेतला। त्याची चौकशी केली असता अनुजने बोलता बोलता सिमरनचं नाव घेतलं, ज्यामुळे हा संपूर्ण तपास फिरला। विजय आणि सिमरनला पोलिसांनी अटक केली। ही होती 2012 मध्ये घडलेली पहिली घटना। पण त्याच दिवशी आणखी एक घटना घडली होती। ज्या दिवशी अरुण टिक्कूची हत्या झाली त्याच्या काही दिवस आधी म्हणजेच 5 एप्रिलला निर्माते करण कक्कड बेपत्ता झाले होते आणि त्यांच्यासोबत त्यांची ऑडी ही कार सुद्धा गायब होती। बरेच दिवस पोलिसांचा तपास सुरू होता, पण पोलिसांना तपासासाठी दिशा मिळत नव्हती। या दरम्यान अरुण टिक्कूच्या हत्येच्या आरोपाखाली अटकेत असलेले विजय पालांडे आणि सिमरन यांचं या प्रकरणाशी असलेलं कनेक्शन समोर आलं। कक्कडची ऑडी आणि क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी सिमरननं त्यांच्या आलिशान अपार्टमेंटमध्येच त्यांचा गळा चिरत हत्या केली होती। गळा चिरण्यापूर्वी विजय आणि सिमरन यांना करण कक्कडला 10 झोपेच्या गोळ्या खाऊ घातल्या आणि बाथरूम मध्ये नेऊन त्यांचा गळा चिरला। रक्त पूर्णपणे वाहून जाईपर्यंत त्यांचा मृतदेह हा बाथरूम मध्ये असणाऱ्या शॉवर खाली धरला। नंतर मृतदेहाचे तुकडे केले आणि कुंभारली घाटात फेकले। ही होती दुसरी घटना। सिमरन दिसायला सुंदर होती, शिवाय तिचे फिल्म इंडस्ट्रीमध्ये चांगले कॉन्टॅक्ट होते, ज्याचा फायदा विजयने घेतला। या दोघांचंही श्रीमंत लोकांकडून पैसे उकळायचे आणि त्यांचं काम संपल्यानंतर हत्या करायची हेच एक ध्येय होतं। 2012 मध्ये जे 2 खून झाले होते, अगदी तसेच 2 खून 1998 मध्ये सुद्धा झाले होते। याच दुहेरी हत्याकांडाचा एक भाग म्हणून विजयने सिमरनची एअर इंडियाचे इंजिनियर अनूप दास यांच्याशी ओळख करून दिली। हळूहळू सिमरन अनूप यांच्या जवळ येऊ लागली। अनूपच्या घरी येणं जाणं वाढलं। त्याच्या घरातील लोकांसोबत सुद्धा सिमरनची ओळख झाली।
एक दिवशी सिमरनला राहायला जागा नसल्याचं तिने अनूपला सांगितलं आणि मैत्रीच्या खातर अनूपने सुद्धा तिला राहण्यासाठी जुहू अपार्टमेंट दिला. अनूप कडून पैसे लुटून त्याचा फ्लॅट बळकवण्यासाठी सिमरन आणि विजयनं हा प्लॅन तयार केला होता. 26 जानेवारी 1998च्या दिवशी सिमरन आणि विजय यांनी अनूपला महाबळेश्वरला बोलावलं. तोही तिकडे गेला, पण अनेक दिवस उलटले तरी सुद्धा तो परत आलाच नाही. घरच्यांशी सुद्धा त्याचे काही संपर्क होत नव्हता. त्यामुळे काळजीत असलेल्या अनूपच्या वडिलांनी विजयला फोन लावला. त्यावेळी कामात उशीर झाल्यामुळे अनूप घरी आला नाही असं त्याला सांगण्यात आलं. याच दरम्यान त्यांनी अनूपची हत्या केली आणि त्यानंतर 7 दिवसांनी विजयने अनूपच्या वडिलांना फोन लावला. तुम्हाला जर अनूपला भेटायचं असेल तर महाबळेश्वरला यावं लागेल. स्वराज रंजन असं हे ऐकताच अनूपला भेटण्यासाठी बाहेर पडले आणि ते सुद्धा परत आलेच नाही, कारण त्यांची सुद्धा हत्या झाली होती. अनूपला सुरक्षित बघायचं असेल तर 7 लाख रुपये घेऊन सिमरनच्या खात्यात ट्रान्सफर करा असं त्यांना सांगण्यात आलं. आधी पैसे ट्रान्सफर करून घेतले आणि त्यानंतर त्यांचा खून केला. सिमरन आणि विजय यांनी दोन्ही मृतदेहाचे तुकडे केले आणि नंतर त्यांची विल्हेवाट लावली. अनूपचा मृतदेह कुंभारली खोऱ्यात तर स्वराज रंजन यांचा मृतदेह साताऱ्यात सापडला. याच दुहेरी हत्याकांडाच्या आरोपाखाली 1998 मध्ये विजय पलांडेची तुरुंगात रवानगी करण्यात आली. तर अनूपच्या मालमत्तेवरती बेकायदेशीरपणे कब्जा केल्याप्रकरणी सिमरन हिच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता. नोव्हेंबर 1998 मध्ये विजय पलांडेला जन्मठेपेची शिक्षा झाली. पलांडे हा संतोष शेट्टी गँगचा सदस्य असल्याची चर्चा होती. 2003 मध्ये पॅरोलवरती असताना तो पळून गेला. बँकॉकला जाऊन त्याने चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी केली आणि त्यानंतर 2005 मध्ये तो पुन्हा एकदा मुंबईत परतला. तोपर्यंत सिमरन तिच्या फिल्मी दुनियेत रमली होती. तिचं मॉडेलिंग आणि चित्रपटात काम करणं सुरूच होतं. 2002 मध्ये आलेल्या स्माइल प्लीज या चित्रपटात ती दिसली होती. 2003 मध्ये रिलीज झालेल्या अनोखा अनुभव या बॉलिवूड चित्रपटात सुद्धा तिनं काम केलं होतं. त्यामुळे विजयला पुन्हा एकदा तिची कंपनी हवी होती. दुहेरी हत्याकांडानंतर तब्बल 7 वर्षांनंतर दोघांनी पुन्हा आपला धंदा उघडला आणि 2012ची दुहेरी हत्या घडवून आणली. सध्या विजय पलांडे आणि सिमरन सूद दोघे सुद्धा 4 खुनांच्या आरोपाखाली गेल्या 12 वर्षांपासून तुरुंगात आहेत. आजवरती सिमरननं जामिनासाठी अनेक वेळा अर्ज दाखल केलाय, पण तिला जामीन काही केल्या मिळत नाही. तर ही होती 4 हाय प्रोफाईल हनी ट्रॅपची गोष्ट. ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लगाव बत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका.